नमस्कार. हाय हॅलो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच लाईव्ह सेशन घेऊन आली आहे. तर आज आपल्याबरोबर असणार आहे अस्मिता देशमुख. देवमाणूसमध्ये जिने काम केलेलं आहे, तिची अतिशय पॉप्युलरिटी जी झाली आहे, एक नाही तर दोन दोन सीझन्स तिने केलेले आहेत. अशी अस्मिता देशमुख आपल्याबरोबर जॉईन होणार आहे. सगळ्यांना वेलकम. हाय तन्वीर. सगळ्यांचं वेलकम आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गुड इव्हिनिंग. हाय रोहन. सो फटाफट जॉईन करा आणि खरं तर तुमचे प्रश्न रेडी ठेवत जा, कारण जसं सेलिब्रिटी जॉईन होणार मी आधीमध्ये तुमचे प्रश्न नक्कीच घेत जाईल. सो तुमचे प्रश्न रेडी ठेवत जा. हाय, आज पर्पल मस्त. हां, थँक्यू. सो जसे तुमचे कमेंट्स ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, मला पर्सनल आय डीला पण माझ्या खूप सारे तुमचे मेसेजेस असे येतात की खरंच हा जो प्रोग्राम लाईव्ह सेशन आपण घेतला आहे तो अतिशय सुंदर आहे आणि सगळे असे इन्स्पायर होतात. म्हणजे आपल्या लाईफमध्ये एक मोमेंट असतो की कधी कधी आपला दिवस खराब जातो, तर आपण डिमोटिवेट वगैरे होतो. तर मग मोटिवेशनसाठी जेव्हा हे सेलिब्रिटी आपलं स्ट्रगल सांगतात किंवा एक असंच हलका फुलका कार्यक्रम जेव्हा तुम्ही बघता तर मूड एक ऑन होऊन जातो. असे भरपूर सारे मेसेजेस मला येतात आणि ते खरंच खूप भारी वाटतं तुमचा रिस्पॉन्स बघून. तुम्ही इनफॅक्ट आमच्या ह्याला पण जॉईन करता, पार्टिसिपेट करता, तर खरंच थँक्यू सो मच. सो अस्मिता देशमुखला मी थोड्या वेळातच आत्ता लाईव्ह घेणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं गुड इव्हिनिंग आणि मी रिक्वेस्ट पाठवून देते. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कार्यक्रम कसा आवडतोय, तुमच्या आवडते सेलिब्रिटीज अजून तुम्हाला कोण कोण बघायला आवडेल हे सगळं तुम्ही आम्हाला इथे सांगू शकता. आम्ही नक्कीच त्यांना आणायचा प्रयत्न करू. सो मी अस्मिताला आत्ता पाठवतीये. ओके, अस्मिता देशमुख. ओके एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. सो अस्मिताचा फॅन क्लब पण जॉईन झाला आहे. वाव, हे खरंच मजा येणार आहे आज. आता तर रोजच मजा येते असं नाही आहे, पण मोस्टली आपल्याकडे जेव्हा सगळे पार्टिसिपेट करतात ना तेव्हा खरी मजा येते. सो येस, एक दोनच मिनिट जॉईन करेल. तर तुमचं खूप सारं प्रेम असंच राहून देता. हॅलो अस्मिता, हाऊ आर यू? अस्मिता, तुझा आवाज येत नाहीये मला. येस येस येस. आपल्या पुण्याची अस्मिता आपल्याबरोबर जॉईन झाली. मोबाईल आता येतोय आवाज? ओके, येस येस येस, मस्त. सो कशी आहेस तू अस्मिता? ग्रेट ग्रेट. सो अस्मिता ही आपल्या पुण्याची आहे. देहू मधून अस्मिता ऍक्च्युली बिलॉंग करते आणि देव माणूसचे अतिशय 2 सीझन तिने गाजवले आहेत. तर याचबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा अस्मिताबरोबर मारणार आहे आणि तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. तर अस्मिता स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट, गणेश सोळंके आणि सुप्रिया राक्षे यांच्या वतीने मी ऐश्वर्या नाईक तुझं आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सचं खूप खूप स्वागत करते. येस, आणि तुला बघण्यासाठी इथं खूप जण जॉईन झाली. एकदा त्यांना आपण आपला प्रोग्राम स्टार्ट करूया. आणि गुड इव्हनिंग. येस. सो अस्मिता, मी तुला आजचा अजेंडा सांगते. आपण काही क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत आणि सेशन अजून जरा इंटरेस्टिंग होण्यासाठी आपण काही गेम्स पण खेळणार आहोत. तर तू रेडी आहेस? ग्रेट. आणि आधीमध्ये आपण ऑडियन्सला पण कनेक्ट होणार आहोत, जेणेकरून आपण ऑडियन्सशी पण बोलू शकतो. खूप महिन्यानंतर लाईव्ह येते. मला खूप वेळा मेसेजेस येतात की तू लाईव्ह का येत नाही किंवा तू बोलत का नाहीस. तर मला असं वाटतं विनाकारण लाईव्ह येणं मला स्वतःला नाही पटत. काहीतरी एक स्पेसिफिकल जेव्हा एक रिझन मिळते ना तेव्हा लाईव्ह येण्यात एक मजा वेगळीच असते. आणि आज मला ती रिझन मिळते की लाईव्ह मध्ये इंटरव्ह्यू होतोय. सो मी आज लाईव्ह आले, सगळेच मिळून बोलूयात.
येस येस येस. सो आपण आता पहिला आपलं स्टार्ट करूया गेमचा पहिला टप्पा, प्रोग्रामचा पहिला टप्पा. तर पहिला प्रश्न असा आहे अस्मिता, की तुला या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि या क्षेत्रामध्ये तुझी सुरुवात कशी झाली? तुझा प्रवास एकंदरीत आम्हाला ऐकायला या आवडेल. क्षेत्रात आवड मला खूप लहानपणापासून होती. म्हणजे साधारणतः मी एक तिसरी चौथीला असल्यापासून मला गायनाची आवड जास्त होती. आणि त्यामुळे मला आईने मग गाण्याचे क्लासेस लावले होते, की बाबा ही शिकेल तर काहीतरी वेगळं काहीतरी करेल कला क्षेत्रामध्ये. तर मी गाण्याचे संगीत लावले होते. पण ते मी अर्धवटच केले. कारण त्यावेळेस वय असं असतं ना, "हां, आज मला डॉक्टर व्हायचंय, उद्या इंजिनियर व्हायचंय. मग एकदाच काय मला सिंगरच व्हायचंय, मग एकदा काय मला ऍक्टरच व्हायचंय." असे प्रत्येक वेळेस माझे दर महिन्याला ना एक हॉबीज चेंज होत राहायच्या. माई म्हणाली, की "तुला नक्की करायचं काय?" तर त्यावेळेस खरंच कळत नव्हतं, की काय करायचं. पण आवड खूप होती. मग मला ड्रॉइंगची आवड होती, पेंटिंग्स करायला आवडायच्या. अ, संगीताची आवड तर अजूनही आहे. मग कला क्षेत्रामध्ये म्हणजे ॲक्टिंगमध्ये पण मला खूप आवड होती. पण या क्षेत्रात यायचं कसं हे त्यावेळेस माहितीच नव्हतं. तर मग शाळेमध्येच गॅदरिंग्स असतील किंवा नाटक स्पर्धा असतील, तर त्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचे. आणि तिथून पुढे मग हळू मग कॉलेज वगैरे चालू झाले. तिथे मग कॉलेज लेव्हलच्या ज्या आपल्या नाटकांच्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये सुद्धा मग पार्टिसिपेट करायचे. मग तिथून पुढे मग मी शॉर्ट फिल्म्स केल्या काही आणि मग खूप ऑडिशन्स दिल्यानंतर माझं देव माणूस मध्ये झालं. सो देव माणूस ही तुझी पहिली सिरियल आहे, देव त्याबद्दल काय माणूस सांगशील? पहिली सिरियल याबद्दल हे सांगाल की एक आपण म्हणतो ना आपल्या अनेक पायऱ्या असतात पण पहिली पायरी जी असते तर एक सक्सेस फुल होण्यासाठी किंवा एक सक्सेस होण्यासाठी एक पहिली जी पायरी ती म्हणजे देव माणूस आहे माझ्यासाठी. ग्रेट ग्रेट. आणि देव माणूसचा पहिला दिवस म्हणजे अर्थातच तुझ्या लाईफ मधला एक वेगळा क्षण होता, कारण तू फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करणार होती प्रोफेशनली. आणि टेक्निकली पण भरपूर काही गोष्टी असतात ऑन सेट. तर पहिला दिवस तुझा कसा होता पहिला दिवस सेटवरचा? म्हणण्याआधी ह्याच्या आधीचे दिवस म्हणजे मी साताऱ्यात पोहोचेपर्यंतचा माझा प्रवास हा खूप खडतर होता. कारण त्यावेळेस लॉकडाऊन आणि कोरोना हा नुकताच उगवला होता आणि खूप स्ट्रिक्ट होतं सगळीकडेच. आणि सिलेक्ट झाल्यानंतर मी पॉझिटिव्ह डिटेक्ट झाले होते. त्यामुळे पुण्यापासून साताऱ्यापर्यंत जाणं म्हणजे असं दुसऱ्या देशात जाण्याचा फील यायचा मला, की आपण जाणार कसं आता तिथपर्यंत. तर मला डिम्पल कॅरेक्टर पर्यंत पोहोचण्यासाठी प्रोडक्शनने सुद्धा खूप हेल्प केली. आणि 8 दिवस साधारणतः मला रिकवर व्हायला लागले. तर तिथून रिकवर झाल्यानंतर मला वर्कशॉपच मिळालं नव्हतं की डिम्पल कॅरेक्टरला नक्की करायचं काय. तर राजू सावंत सर जे डिरेक्टर होते सिरियलचे आणि माझा फर्स्ट आठवतो सीन काय होता की डॉक्टर एंट्री करतोय वाड्यामध्ये आणि मी तांब्या घेऊन थांबले पाण्याने गुळणा करते. तर मला माहितीच नव्हतं करायचं काय. मला फक्त सरांनी सांगितलं की हा तांब्या आहे तू इथे येऊन थांबतेस ते पाणी पिते आणि अचानक डॉक्टर समोर दिसतो तू तो गुळणा थुकतेस आणि त्याला ऑब्झर्व करते फक्त. दॅट्स इट. मला एवढंच माहिती होतं आणि तो माझा फर्स्ट एक सीन म्हणता येईल. तर तिथून पुढे मग मला कळत गेलं की सीन कसे होतात कसे क्रिएट केले जातात किंवा टेक्निशियली पण त्याच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करायची असती कुठे लुक द्यायचा असतो कॅमेरा फेसिंग काय असतं हे मला खूप शिकायला मिळालं. ग्रेट ग्रेट, क्या बात आहे, मस्त. सो हाच पॅन्डेमिकला धरूनच माझा पुढचा प्रश्न आहे. पॅन्डेमिक तर जसं तू म्हणली की खरंच आता मला एक हिंट मिळाली की तो तुझ्यासाठी टफ होता, सगळ्यांसाठीच होता. पण पॅन्डेमिक मध्ये तू म्हणली तू शूटिंग केलं, पण एक असा टाइम स्पॅन होता की ज्याच्यामध्ये पूर्ण सगळंच बंद होतं पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये. तर तो पॅन्डेमिक तुझ्यासाठी कसा होता आणि त्यावेळेस तू काय करत होतीस? म्हणजे काय तू वेगळं प्रोजेक्ट करत होती, काय उपक्रम करत होतीस? तर सिरियल तुझ्यासाठी चालू पॅन्डेमिक व्हायच्या कसा आधीचा होता ओव्हरऑल? सिरियल चालू व्हायच्या आधी येस. मी क्लास घ्यायचे 10 पर्यंतचे कारण त्यावेळेस लॉकडाऊन नुकतंच चालू झालं होतं आणि मी जे आपले स्पेशल चाइल्ड असतात जे मूकबधीर लहान मुलं असतात त्यांना मी आधी शिकवायचे बालकल्याण संस्थामध्ये. तर त्यानंतर अचानक लॉकडाऊन पडल्यामुळे असं झालं की आता करायचं काय. तर त्यावेळेस एक एंटरटेन म्हणून आपल्याकडे टिकटॉक हा ऍप होता. तर मी त्याच्यावर खूप टिकटॉक्स बनवायचे आणि मला खूप आवडायचं. पण साईड बाय साईड आणखी काय करणार की ज्याच्यामधून आपण स्वतःची इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर लॉकडाऊन मध्येच मी क्लासेस सुद्धा चालू केले होते की कॉलनीतलेच एक लहान लहान मुलं असायची आणि ते म्हणायचे की ताई आमचा अभ्यास वगैरे घेशील का. मग तिथून पुढे मग जे क्लास मुलं मुली जॉईन झाले होते आणि क्लासेस मी घ्यायचे. त्यानंतर एक्झाम संपल्यामुळे मग
खूप टाइम होता मला. तर मग जसं की आमच्या घरात खूप आध्यात्मिक गोष्टी केल्या जातात. मग ग्रंथ वाचणं असेल किंवा टाइम घालवणं, नवीन नवीन पदार्थ बनवणं, पुस्तक वाचन असेल, अशा बऱ्याच काही गोष्टी मला करता येत होत्या लॉकडाऊन मध्ये. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो पुरेपूर तू त्याचा उपयोग केलेला आहेस. ग्रेट. सो क्वेश्चन आन्सर्स आपले चालतच राहतील. पुन्हा एकदा येस. सगळ्यांना हाय आणि गुड इव्हिनिंग. अस्मिताकडून आणि माझ्याकडून सुद्धा. आणि अजून पण जर तुम्ही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला फॉलो केलं नसेल तर लगेच जा आणि फॉलो करा असे सुंदर आणि लाईव्ह सेशन्स बघण्यासाठी. सो अस्मिता, आता पुन्हा तुझ्याकडे येते आणि आता आपण थोडंसं, जसं मी म्हणलं, थोडंसं इंटरेस्टिंग सेशन करायचं, तर आपण एक गेम घेऊया. तर गेमचं नाव आहे टंग ट्विस्टर. ओके. येस. सो मी तुला एक वाक्य देणार आहे आणि तुला न अडखळता सतत ते 5 वेळा बोलायचं आहे. आणि समजा तू अडखळलीस तर ते ओके. 3 चान्स मी तुला देईन. ओके. ग्रेट. ओके. सो रेडी आहेस तू? ओके. सो पहिलं टंग ट्विस्टर आहे, आय स्क्रीम, यू स्क्रीम, वी ऑल स्क्रीम फॉर आय आईस्क्रीम. स्क्रीम, यू स्क्रीम. पुढे वी ऑल स्क्रीम वी फॉर ऑल स्क्रीम आईस्क्रीम. फॉर आईस्क्रीम. फॉर आय आईस्क्रीम. स्क्रीम, वी आईस्क्रीम. We all scream. I scream, you scream, we all I scream for scream, ice cream. we scream. Scream, I scream. for It's ice cream. Ha, I scream, you scream, we all scream for ice लास्ट cream. मला कळालं नाही. We all We all scream scream for for ice ice cream. We Hmm. all scream for ice cream. I scream, you scream. आता We all scream for ice cream. I scream, you scream. Oh, sorry. पुन्हा एकदा 3 चान्स We आहे, all तर अजून एक scream for घेऊ ice शकते cream. तुझ्या. I scream, you scream. We all scream for ice cream. I scream, you scream. We all scream for ice cream. 3 टाइम ना? We done. Okay. Five Ice times. cream. We all scream for ice cream. Ice cream. We all scream for ice cream. I scream. You. Oh. Perfect. ठीक आहे. तू ऍटलीस्ट 95% तुझं छान होतं. तर आला होता झी मराठीचा एक प्रोग्रामच्या वेळेस. मला तर नाव विसरले मी, पण त्यावेळेस पण सेम असंच होता की बर्फ खाऊन मी ते बोलायचं होतं आणि ऍक्च्युली खूप तोंड माझं थंड पडलं होतं. आता मला तसंच झालं की अरे मला पण तेच झालं. सो अजून एक टंग ट्विस्टर आहे तुझ्यासाठी. डबल बबल गम, बबल डबल. डबल बबल. डबल बबल गम, बबल डबल. बबल. अच्छा. डबल बबल गम, बबल डबल. 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 बबल डबल गम, डबल बबल. बबल डबल गम, डबल बबल. ठीक आहे. एनिवे, छान छान. तू इथं सुद्धा 95% पोहोचली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. छान वाटलं तुझ्याशी हा गेम खेळून. सो पुन्हा एकदा आपण ऑडियन्सकडे जाऊया. तर ऑडियन्स मध्ये म्हणतात की तुझं कॅरेक्टर जे होतं डिम्पीचं, ते अतिशय सगळ्यांना आवडलंय. तर थँक्यू सो मच. आणि ये सगळे हाय वगैरे करतायत तुला. सो आता हाय अस्मिता, कशी आहेस असं देशमुख विचारतायत. देशमुख बरे. हो बरोबर, बरेच आहेत. येस. सो भरपूर लोक जॉईन होत आहेत. सो सगळ्यांना पुन्हा एकदा हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि असे सतत जॉईन होत राहा. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात अस्मिता. तर आपल्याला एक नेहमी वाटतं बघ असं की आता ह्या इंडस्ट्रीमध्ये मी आहे, तर मला ह्या या कलाकाराबरोबर किंवा मला ह्या या व्यक्तीबरोबर, ही माझी व्यक्ती आयडल आहे,
इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी तर मला तिच्याबरोबर काम करायचं. तर अशी तुझ्या आयुष्यात कुठली अशी व्यक्ती आहे की तुला असं वाटतं की माझी इच्छा आहे त्या व्यक्तीबरोबर मला ऍक्च्युली काम मला करायचं? ज्या व्यक्तीसोबत काम करायची इच्छा होती ती आता दुर्दैवाने हयात नाहीयेत. ते म्हणजे विक्रम गोखले. आणि मी खूप मोठी फॅन आहे त्यांची, खूप मोठी. कारण त्यांच्यासारखा कलाकार आता मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून तरी नाहीये. आणि खूप काही शिकायला मिळालं. त्यांचं बोलण्याची जी पद्धत आहे म्हणजे अगदी सहज, ते हळू जरी बोलले ना तरी त्या मध्ये एक फील असायचं त्यांच्या बोलण्यामध्ये, किंवा त्या भावना पटकन लोकांपर्यंत पोहोचायच्या. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे नाना पाटेकर. माझी खूप काम करायचे. होपफुली ग्रेट. तो दिवस लवकर यावा. नक्की नक्की, विश यू ऑल द बेस्ट, लवकरच तुझी इच्छा पूर्ण व्हावं. आणि देव माणूस नंतर अस्मिताला खूप लोकप्रियता मिळाली. म्हणजे खरंच असं झालं की देव माणूसचा एक नाही तर दोन दोन सीझन्स आले आणि दोन्ही एकदम फॉर्मला होते. तर त्या फेम बद्दल तुला काय बोलायचंय? खरं तर हा कॉन्सेप्ट खूप वेगळा होता. कारण आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच सिरियल ज्या होतात छोट्या पडद्यावर वेगवेगळे कॉन्सेप्ट दाखवले जातात. आणि लॉकडाऊन पडलेलं होतं, लोक सुद्धा घरी होते. तर एंटरटेन म्हणून एक आपण म्हणतात, आणि एक वास्तविक दृष्ट्या सुद्धा ही गोष्ट घडलेली आहे, देव माणूस जी म्हणता येईल. तर एक नवीन माझ्यासाठी एक टास्क होता हा देव माणूस. कारण ज्यावेळेस मी ऑडिशन दिली होती देव माणूसची, डिम्पल या कॅरेक्टरची, तर मला फक्त कॅरेक्टर असं ब्रीफ केलेलं होतं की तुला हिरोईन व्हायचंय, आणि तो हिरोईन होण्यासाठी तू वाटेल त्यात दॅट्स इट. आणि तू चॅप्टर आहेस, भामटी आहेस, स्वार्थी पण आहेस, आणि लोकांचा फायदा घेणारी आहेस, गोड बोलून कामं करून घेणारी, असं तुझं व्यक्तिमत्व आहे तुझ्या त्या कॅरेक्टरचं. तर ओके. मला तोपर्यंत देव माणूस हे नाव सुद्धा माहित नव्हतं की सिरियलचं नाव देव माणूस आहे. आणि ज्यावेळेस मी सेटवर गेले, सेटवर जायच्या आधी आणि मी क्वारंटाईन होते, आणि प्रोमो जेव्हा पडला मी ते बापरे, म्हणजे डॉक्टर जो आहे तो खड्डा खणतोय, त्याच्यामध्ये प्रेत टाकतोय, हे हा सब्जेक्ट मला लवकर समजलंच नाही की नक्की काय. नाव तर देव माणूस आहे आणि दाखवतात एवढा क्रूर. मला अजिबात क्लिअर नव्हतं की पुढे काय होणार आहे माझ्या बाबतीत सुद्धा, आणि सिरियल मध्ये काय असणार आहे. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण एखादं ऑडिशन्स देतो त्यावेळेस फक्त आपल्याला कॅरेक्टर पुरतं समजावलं जातं, पूर्ण डिटेल्स मध्ये स्टोरीचा बेस नाही सांगितला जात. तसंच माझ्या बाबतीतही घडलं. माझी एक स्वतःची संकल्पना तयार केली होती मी मनाचीच, की माझ्या लाईफ मध्ये कोणीतरी देव माणूस येणार आणि तो मला हिरोईन बनवणार. ही माझी स्वतःची संकल्पना होती की बाबा असं काहीतरी सिरियल मध्ये घडेल. जेव्हा मी सेटवर गेले आणि तिथलं सगळं जेव्हा शूट चालू झाले आणि स्क्रिप्ट वाचन चालू झालं, मग तेव्हा मला कळलं अरे हे देव माणूस पूर्ण अपोजिट आहे नावाच्या, आणि त्याला देव माणूस का म्हटलं जातंय. तर हे जेव्हा काम करायला लागले तेव्हा कळलं. मग लोक जेव्हा सिरियल बघायला, प्रोमो बघायला लागले, तर प्रोमो मध्ये खूप जणांनी कमेंट केल्या की अरे आधीच ऑलरेडी लॉकडाऊन चालू आहे आणि तुम्ही त्यात अशा सिरियल्स का दाखवताय की डॉक्टरच पेशंटला मारतोय. म्हणजे एक भीतीचं वातावरण थोडक्यात आधी लोकांमध्ये, की निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. पण जेव्हा सिरियल चालू झाली आणि टोन्या असेल, आजी असेल, मंगल कॅरेक्टर असेल, डॉक्टर असतील, बजानामे असतील, त्यांनी जे सिरियलला वरती आणलं, म्हणजे लोकांच्या मनात निगेटिव्ह जरी भूमिका असली किंवा एक निगेटिव्ह जरी कॉन्सेप्ट असला तरी लोकांना खूप पॉझिटिव्ह वाटायचे की अरे देव माणूस लागलाय, चला देव माणूस बघूया. आणि त्या देव माणसाला प्रेक्षकांनी खूप उचलून धरलं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो असं म्हणेल मी नक्कीच. ग्रेट ग्रेट, मस्त. आणि खरं सिरियल पण अतिशय सुंदर होती. सो हो. अस्मिता, तू सायकोलॉजी केलंय, जिथपर्यंत मी अभ्यास केलाय तुझा, तर तू सायकोलॉजी केलंय. तर पुन्हा तुला त्या क्षेत्रामध्ये काही करायची इच्छा आहे की तुला आता ऍक्टिंग सी मध्येच पुढे कंटिन्यू सायकोलॉजी हा करायचंय? फक्त पुस्तकांपुरता किंवा अभ्यासापुरता मर्यादित नसतो. हा रोजच्या जीवनात उपयोगात येणारा एक सब्जेक्ट आहे जो आपण रेग्युलर यूज मध्ये येतो न कळतपणे. आज मी तुझ्याशी बोलते तर एक तू पण एक काहीतरी सायकोलॉजी तुझ्या माझ्या बाबतीत आली असणार की बाबा हे व्यक्तिमत्व कसं आहे. मग त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा होतो आणि वाईट गोष्टींसाठी सुद्धा. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याशी कुठल्या बोलतोय, तो का बोलतोय, त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत, हे जेव्हा समजताना मला असं वाटतं त्यासाठी आपण त्याच क्षेत्रात काम केलं पाहिजे काही गरज नाही. मी या क्षेत्रात काम करू त्या सायकोलॉजीचा यूज करू शकते असं मला वाटतं.
आणि खरंच त्या क्षेत्रात काम करायचं म्हटलं तरी सायकोलॉजी क्षेत्र किंवा मानसशास्त्र तज्ञ खूप अवघड गोष्ट आहे. कारण त्या मनाला थांबून आपण दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेच कलाकारही तेच करतो की माणूस एखाद्या मध्ये असेल तर हसवण्याचं काम करतो, काहीतरी छान नवीन गोष्टी ऍक्टिंग करेल ज्यामधून लोकांना स्ट्रेस जे असेल तो काम ऍक्टर करतच असतो. मला असं वाटतं हे दोन्ही काम इक्वल आहेत, सायकोलॉजी का ऍक्टिंग. ग्रेट. तर मला दोन्ही. तर तू माणसं एकदम अशी पटकन ओळखत असशील हो ना, म्हणजे नाही, सायकोलॉजी तर तू माझं स्टडी बरंच केलंय. खूप जण मला म्हणतात अरे तू सायकोलॉजिस्ट आहे आणि तुला माणसं ओळखतायत. पण बऱ्याच वेळा आपण अशा माणसांशी नाळ जुळली जाते आपली की आपण त्यांचा डोक्याने नाही विचार, आपण मनातून विचार करतो. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण ह्या व्यक्तीचा डोक्याने विचार केला तर आपल्या कदाचित मनात वाईट विचार तर आपण त्याला मनापासून ओळखूया. पण बऱ्याच वेळा मी फसली पण जाते की मला व्यक्ती लवकर ओळखता येत नाही. हे माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं. कारण ते यामुळे आपण ज्या व्यक्तीला आपलं मानतो किंवा आपल्यापणाने एकदम बोलून जातो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचा अभ्यास नाही करत बसत की हा व्यक्ती कुठल्या हेतूने बोलतो. नंतर आपल्याला कळते की अरे आपल्याला फसवलं जातंय किंवा आपल्याला गंडवतायत. हे खूप नंतर रिअलाइज होतं. मला वाटतं की सायकोलॉजी म्हणून काय फक्त तू अशील की तू आता त्याला गोड आहेस आणि याचा अर्थ तू फक्त तशीच आहे असं नाही, पण तुझ्या इंटरनल पण काही खूप गोष्टी असतात ज्या मला माहिती कदाचित त्याचा अभ्यास करणं, त्यासाठी मला कदाचित तुझ्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल. महत्वाच्या असतात. नक्की राहा मग. सो तन्वीरचा इथं प्रश्न आहे, पुढे कुठली सिरियल माझी का किंवा तू खूप करणार मनापासून आहेस? इच्छा आहे की जसं डिम्पल कॅरेक्टर देव माणूस गाजली तसंच इथून पुढे मी जे कोणतंही कॅरेक्टर करेल किंवा कोणतीही सिरियल असेल त्या सिरियल मध्ये मला एक छान कॅरेक्टर मिळावं किंवा कुठलं कॅरेक्टर मिळालं ते छान गाजवावं ही माझी स्वतःची खूप इच्छा आहे. आणि मी शोधती पण आहे तसं काम आणि बऱ्याच माझे ऑडिशन देणं पण चालू आहे. कारण असं म्हणतात की एकदा खूप लोकांचे असे समज होतात की आता देव माणूस संपली आहे त्यानंतर तुला लगेच कामं कामं मिळतात असं नाही. पण आपल्याला एक आपण म्हणतो की आता मी निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा वर्सेटाईल्स एक कॅरेक्टर केलंय तर मला आणखी वेगळं काहीतरी करण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो मी त्याच कॅरेक्टरची वाट बघते आणि होपफुली लवकर मला तसं काम मिळावं. नक्की नक्की मिळेल. सो जसं तू आता बोलली त्यालाच जोडून एक प्रश्न आहे माझा. तू म्हणली की वर्सटाईल कॅरेक्टर आणि खरंच तू ते केले. आम्ही फॅमिली गर्ल बघितली आहे, डिम्पल ही सिम्पल पण झालेली बघितली आहे, तिचा एक ग्रे शेड पण बघितला, एक निगेटिव्ह किलर पण बघितली आम्ही. तर हे तू अगदी सहजपणे कन्वे केलं आमच्यापर्यंत. पण तुला किती टफ होतं असं वर्सटाईल रोल खूप प्ले टफ करायला? होतं. कारण मी तुला मगाशी जसं सांगितलं मला कॅरेक्टर जी ब्रीफ केलं स्टार्टिंगला की ती सेल्फिश आहे आणि तिचं ड्रीम कम्प्लीट करायचंय या व्यतिरिक्त तिची कुठलीही दुसरी इच्छा नाहीये किंवा तिला खूप मालामाल व्हायचं, खूप पैसे कमवायचे, बंगला घ्यायचाय, गाडी घ्यायचंय, हे प्रत्येक मुलीचं किंवा मुलाचं स्वप्न असतं. तसे डिम्पल कॅरेक्टरचं ते स्वप्न होतं आणि माझ्या डोक्यात फक्त तेवढंच फिक्स होतं की हा आपल्याला एवढं सांगितलं एवढं करायचंय. पण जसं जसं शूट चालू झाले, कॅरेक्टर डेव्हलप व्हायला लागले आणि स्क्रिप्ट लिहून यायचा तेव्हा डिम्पल कॅरेक्टर मी वाचायचे किंवा आमच्या ग्रुपमध्ये जेव्हा वाचन व्हायचं तेव्हा कळायला लागलं की डिम्पल फक्त एकच कॅरेक्टर किंवा एकच गोष्ट नाही करू शकत. तिच्यामध्ये खूप काही छबी आहेत त्या तिला दाखवायच्या आहेत. मग तिचं घरात मिसळणं असेल, एक तिला घराबद्दलची आपुलकी सुद्धा आहे, तिला पैसे सुद्धा कमवायचे, तिला गरिबीची जाणीव सुद्धा आहे. म्हणजे स्त्रीच्या हातात ज्या गोष्टी असतात ना की एक स्त्री प्रत्येक कर्तव्य पार पाडत असते. जसं मुलांना सांभाळणं असेल, नवऱ्याकडे लक्ष देणं, आई वडिलांकडे लक्ष देणं, घर सांभाळणं, बाहेर जाऊन नोकरी करणं, तसंच डिम्पल कॅरेक्टरचं पण होतं. तिला तिचं ड्रीम कम्प्लीट करायचंय पण ते ड्रीम कम्प्लीट करता करता ती बाकीच्या गोष्टीही करत होती. जसं की ती वाईट मार्गालाही गेली, भाग वेगळा. पण घरात फॅमिलीकडे लक्ष देणं, आजीकडे लक्ष देणं, आईला पैसे देणं, पैसे कमवण्यासाठीची धडपड, मग ती धडपड एवढी वाढत गेली की त्यासाठी ती वाईट मार्गाला गेली. म्हणजे ती डॉक्टरची जेव्हा हे मला कळायला लागलं ऍज अ कॅरेक्टर म्हणून तेव्हा मी त्यात खूप इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि मला असं वाटायला लागलं की ती खरंच जगतीये कॅरेक्टर. कारण रोजचीच प्रॅक्टिस, रोज कॅमेरा समोर उभं राहणं आणि ते करणं आपलं ते अंगवळणी पडून जातं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हात असेल तो राजीव सावंत सरांचा,
कारण त्यांनी खूप छान प्रकारे एक कॅरेक्टर डेव्हलप करून घेतलं माझ्याकडून. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि तसंच त्या सेटवर किरण बरोबर तुझं बॉन्डिंग कसं होतं? कारण सिरियल मध्ये म्हणजे जे आम्हाला दिसत होतं, तुम्ही फक्त गरजेपुरतं एकमेकाबरोबर दाखवताना भांडताना दिसले, पण तुमचं एक बॉन्डिंग मला सांगशील आणि काय काय तुला त्याच्याकडून शिकायला मिळालं, काय हेल्प मिळाली मला किरणने सांगशील? ऑलरेडी आधी 2 सिरियल केलेल्या होत्या आणि त्या सुपर डुपर हिट, म्हणजे लागीर झालं जी मध्ये जो भैया साकारला होता तो म्हणजे हॅट्स ऑफ. हो. माझी आई स्वतः त्याची भैयासाहेब देशमुख याची खूप मोठी फॅन होती आणि मी फक्त ज्यावेळेस सिरियल बघायचे की हा मला वाटायचं अरे भारी करतोय हा. आणि मी सहज त्यावेळेस विचार मला या व्यक्तीसोबत काम करायचंय. पण खरंच आपण म्हणतो की आपल्या युनिव्हर्स पर्यंत एक विश जाणं कम्प्लीट होण्याचा अनुभवलंय की मला खूप मनापासून इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. पण ज्यावेळेस मी त्याला फर्स्ट टाइम भेटले मेकअप रूम मध्ये आणि तो असा एकदम डाऊन टू अर्थ पर्सन आहे. त्याच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि ज्यावेळेस मी त्याला भेटले त्याचा पहिला एकच प्रश्न होता, प्लीज मला भैया म्हणू नको, तू किरण म्हणू नकोस. कारण ते कॅरेक्टर गाजलं होतं की लोकांना किरण पेक्षा तो भैया जास्त आवडायचा. आणि जसं भैया. जसं आम्ही काम करायला लागलो एकत्र तसं मला तो व्यक्ती समजत गेला आणि खूप हेल्पफुल पर्सन आहे तो. आणि प्रत्येक व्यक्तीला तो मदत करत असतो. ऍज अन कॅरेक्टर मध्ये पण सुद्धा त्याने मला खूप छान छान जागा कशा काढायच्या, टाइम टेक कसा वाढवायचा आपला, ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळाल्या. ग्रेट ग्रेट. मस्त. सो अस्मिता, तुला खूप सारे मेसेज येतात, एकदा ऑडियन्स कडे जाऊयात आपण. खूप जण तुला हाय म्हणतायत, हॅलो म्हणतायत, तर हाय तू यश इन लव, हाय. बरेच जण जॉईन होतात, जॉईन करून हाय हाय मेसेज येतात. असतील तर विचारू पण शकता, असं काही नाही. हो, प्रश्न असेल तर तुम्ही अस्मिताला इथं विचारू शकता. आणि तसंच पुढचं सेशन आपण स्टार्ट ठेवणार आहोत. मी आता अस्मिता बरोबर एक गेम खेळणार आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न रेडी ठेवा. आणि तुझा काय आवाज उत्तर कट अस्मिता? झालाय. हा. ओके. सो मूवी डायलॉग आहेत, तुला ते मी म्हणून दाखवणार आहे, पण तुला त्या डायलॉग मधून बापरे. मूवीचं ओके, नाव ट्राय ओळखायचं कर. आहे. आता बघतेस हे मूवी प्रश्नांची वगैरे, उत्तरं बघते तू? दिल्यावरच कळेल. ठीक आहे. सो पहिला डायलॉग आहे, अशी धनंजय माने बाहुबली. इथेच राहतात का? ग्रेट, मस्त. सेकंड आहे, हम जहाँ खडे बापरे. होते हैं लाईन वही से शुरू होती है. अमिताभ आता यात पार्टिसिपेट करू शकतात आपला ऑडियन्स, तुम्ही अमिताभ बच्चन अस्मिताला यांचा हेल्प करू मूवी आहे शकता. आणि नाव विसरलीये. हो. हम जहाँ लाईन वही से शुरू होती है. शहेनशाह. शहेनशाह. सॉरी, नाही. करू शकतो मी ऍक्च्युली. सो येस, ऑडियन्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि अस्मिताला हेल्प करू शकता. अमिताभ बच्चन, तन्वीर माहिती अमिताभ बच्चन आहे, पण मूवीचं नाव सांगशील? लाईन वही से सो शुरू होती है. येस, भरपूर ऑडियन्स जॉईन झालाय, सगळ्यांचं वेलकम. तुम्ही अस्मिताला हेल्प करू शकता. या डायलॉगचं जे मी सांगितलं आहे त्याचं पिक्चरचं नाव कुणी काय आहे ते तुम्हाला सांगायचं मूवी इथे. एकाचही सो रिप्ले येत नाही. ऍक्च्युली खरं माहितीये का तुला, हा डायलॉग इतका फेमस आहे, सगळ्यांना मूवी माहिती आहे अमिताभ बच्चनचा आहे, तरी पण मूवी मला पण लक्षात, मला मूवी असं लोक वाटलं शहेनशाह मध्ये आहे. दिवार दिवार टाकलं कोणीतरी, दिवार. चेतन दिवार नाहीये, काही तर ऑप्शन दिवारी असतील तर नाहीये. तू. जंजीर जंजीर पाठवलं का यांनी? नाही, जंजीर पण नाहीये. जंजीर दिवार काही नाहीये. एनिवे, मी सांगते तुला, कारण आपल्याला पुढच्या ह्याच्याकडे जायचं. तर ह्या मूवीचं नाव कालिया. आहे कालिया. ओ. येस. सो आता तिसरा आहे, डोंट अंडर एस्टिमेट ओम दी पॉवर ऑफ द शांती कॉमन ओम. मॅन. डोंट अंडरएस्टिमेट. नो, अरे यार, परत. सो इझी. डोंट अंडर एस्टिमेट दी पॉवर ऑफ द कॉमन मॅन. येस, इथं पण पार्टिसिपेट करू इथे शकता डॉन ऑडियन्स. लिहिलंय बऱ्याच जणांनी, डॉन.
नाही नाही, शाहरुख खान ठीक आहे, शाहरुख खान माहिती आहे, पण अरे मूवी यार, मला सिरियसली नाही माहिती बरं का. आलाय तुला चेन्नई एक एक्सप्रेस. सचिन सचिनचा. दादा, थँक्यू. येस. ग्रेट. सो चेन्नई मला एक्सप्रेस सचिन असं दादांबद्दल नाव एक आहे गोष्ट आणि सांगायची. पीपल कॅरेक्टरचं हम्म, पहिलं स्क्रिप्ट जे होतं मला सचिन गवणे पाटील यांनी पाठवलं होतं आणि माझी ओळख त्यांच्याशी इंस्टाग्रामवर झाली होती. तर त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे डिम्पल कॅरेक्टर मागे, कारण डिम्पल त्यांनी पण पोचवली. थँक्यू सचिन दादा. ऍक्च्युली डिम्पल, तुम्ही ते कॅरेक्टर बिल्ड केलं म्हणून आज आम्ही अस्मिता बरोबर इथे कनेक्ट होऊ शकलो. आणि अतिशय सुंदर कॅरेक्टर असं ते तिने प्ले केलंय. सो थँक्यू तुम्हाला पण. आणि अस्मिता, खरंच तुला पण खरंच खूप थँक्यू, कारण खूप सुंदर हो, प्रकारे पण आम्हाला तू प्रश्नांच्या एंटरटेन केलंय. उत्तरांमध्ये हारलीये. नाही, ते मूवी डायलॉग मध्ये तू हरले ते चालतं, ठीक आहे, चल, एक तर तू एकदम व्यवस्थित दिला. सो आता येस, ऑडियन्स तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर फटाफट तुम्ही ते टाका. आम्ही नाही, अस्मिता तुम्हाला आन्सर करेल क्वेश्चन्स काय असतील तर. सो आता मध्ये एक तुला हे आलं होतं की तू मूवी मूवी करणार मला का करायला कुठला. खरंच नक्की खूप आवडेल. खरंच खूप आवडेल. आणि मूवी करायला म्हणजे मला असं एक वेगळं कॅरेक्टर करायचंय. म्हणजे जरी आले ना मूवीची मला बरीच कामं आली होती, पण प्रत्येक वेळेस विलन विलन, कारण लोकांच्या डोक्यात आहे ना ते फिक्स बसलंय की अस्मिता फक्त एक विलन कॅरेक्टर करू शकते, कारण त्यांनी डिम्पल बघितली होती. पण मला असं वर्सेटाईल करायचं, एक वेगळं काहीतरी, कारण अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल फक्त एकच कॅरेक्टर नाही करू, अनेक छबी त्यांच्यामध्ये आणि ते दाखवण्याचा चान्स म्हणजे हेच माध्यम आहे. चित्रपट असेल, सिरियल असेल, या माध्यमांमधूनच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटक. येस. प्रवीण तरडी बरोबर नक्कीच काम आवडेल. करायला आवडेल का. येस येस, गर्ल नेक्स्ट डोअर शुअर पाहिजे शुअर. आता. येस. आणि अजून एक प्रश्न असा होता, आपण बोलत होतो, तर देव माणूसचा तिसरा सीझन येणार आहे का, अशी उत्सुकता लागली आता प्रेक्षकांना. देव माणूस 3 मध्ये काय दाखवायचं आता, हा मला स्वतःला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, कारण डॉक्टरला तर आता फाशी दिलीये. हा उरलीये देव माणूस बाई असं दाखवून उपयोगच नाहीये, मग त्याला अर्थच राहणार नाही. तो तर असं काही घडलंच, देव माणूस 3 आलाच, तर मला असं वाटतं ही खूप मोठी बाब असेल माझ्यासाठी. लोकांनाही, पण माझ्यासाठी खूप ग्रेट. नवीन असणार आहे की अरे देव माणूस 3 मध्ये आता काय असणार. एक्साइटमेंट वाढेल माझी आणखी तेव्हा. ग्रेट. सो अजून एक आलाय, वी डेडिकेटली फॉलो यू ऑन इन्स्टा अँड वी वुड लाईक टू सी यू ऑन ओटीटी. ओटीटी बद्दल काय एक सांगशील, तुला करायला अभिनेत्री आवडेल म्हणून ओटीटी वर. मला सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडेल. ग्रेट. मॅडम, तुमची नवीन आणि सिरियल कधी माझे येते, जे आहेत, असा प्रश्न मला आलाय. टिकटॉकला फॉलो करणारे फर्स्ट फॉलोअर आहेत. म्हणजे मला खूप लक्ष, काही काही असे फॉलोअर्स आहेत ना मी ज्यांना ओ. खूप मनापासून एक मनात ठेवलेल्या मी ओळखते. आनंद माटकर हे मला टिकटॉक मध्ये असल्यापासून फॉलो करतात, ते अजूनही फॉलो करतात. आणि नक्की आनंद सर एक छान नवीन सिरियल घेऊन येईल लवकरच. सो बाई माणूस अशी पण सिरियल होऊ शकते असं प्रेक्षक म्हणतायत, म्हणजे तुला त्यांना पुन्हा त्या सिरियल मध्ये, त्या कॅरेक्टर बाई मध्ये बघायची माणूस, इच्छा आहे बापरे. तर. सचिन दादा म्हणतात बाई माणूस नवीन मालिका येऊ शकते. नक्कीच नक्कीच झी मराठीच्या मनात तर होऊ पण शकतं. सो मला तुला अस्मिता एक विचारायचं आहे, आता हा ऑडियन्स म्हणून माझा प्रश्न आहे की झी मराठी खरंच खूप मस्त वाहिनी आहे आणि सध्या खूप फॉर्मला आहे. तर डिरेक्टली आफ्टर शॉर्ट फिल्म्स आणि भरपूर साऱ्या ऑडिशन्स नंतर डिरेक्टली झी मराठीवर लीड, तुझं काय एक्सप्रेशन होतं फर्स्ट टाइम तुला जेव्हा हे कळलं की नाव यू आर लीडिंग झी मराठी, तर तुझं काय एक्सप्रेशन्स होते खूप त्यावेळेस. छान प्रश्न आहे हा माझ्यासाठी हा. ज्यावेळेस मी कॅरेक्टर साठी ऑडिशन दिली आणि फर्स्ट टाइम जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली होती डिम्पल कॅरेक्टरची, ती एवढी अवघड भाषा होती, कारण सातारी, मी पुण्यातली, आणि माझं बापरे एवढं डेंजर भाषा मी कशी बोलणार. तर मी त्यावेळेस ऑडिशन नाही दिली आणि 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा मला सचिन दादांनी ती ऑडिशन पाठवली की तू ट्राय तर कर, बाकीचं आपण बघूया.
तर म्हटलं मला माहिती नाही काय करायचंय. मी ती 2 तास आधी स्क्रिप्ट पाठ करत बसले, भाषा समजावी म्हणून. मग ती घोकमपट्टी गेली आणि दादांना म्हटलं, दादा मला एक कोणीतरी ऑडिशन दिली असेल ना, असं त्यांची एखादा एक व्हिडिओ पाठवा. तर त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आणि मी बघितली. म्हटलं अरे हे तर माझ्यापेक्षा छान करतात यार, मला जमेल की नाही माहिती नाहीये. पण खूप छान प्रकारे दादांनी सुद्धा माझ्याकडून ऑडिशन्स मागवून घेतले आणि त्यातली एक सिलेक्ट करून आम्ही पुढे पाठवली होती. आणि त्यानंतर जसं देव माणूस डिम्पल कॅरेक्टर करताना मला असं म्हणजे तर मी तुला एक्सप्लेन करू शकत नाहीये. एक वेगळेच आपण म्हणतो ना की झी मराठीला आणि मला लीड मध्ये काम मिळालंय, म्हणजे हे खूप माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होतं. कारण त्यावेळेस लॉकडाऊन होता आणि सेम असा जुलै ऑगस्टचाच महिना चालू होता. सेम जुलै महिन्यामध्ये मी 7 का 8 जुलैला मी ऑडिशन दिली होती आणि त्याचा रिप्लाय मला साधारणतः 1 ऑगस्टच्या टायमिंगला चालला होता. आणि त्यावेळेस मी स्वामी समर्थांचं गुरुचरित्राचं पारायण करत होते आणि माझं पारायणाचा लास्टचा दिवस होता. माझं 16 सोमवार सुद्धा चालू होतं व्रत त्यावेळेस. कारण एक टाइम पण खूप होता माझ्याकडे आणि मला खूप चांगल्या ठिकाणी युटिलाइज करायचा होता. आणि माझं गुरुचरित्राचं पारायण झालं. पारायण झाल्यानंतर मला कॉल आला मकरंद गोसावी सरांचा. तर मला त्यांनी फोन केला, म्हणाले अस्मिता मी तुझी ऑडिशन पाहिली. म्हटलं ओके सर. तर छान झाली होती ऑडिशन, खूप सिरियसली बोलत होते. म्हटलं ओके सर. आणि तर आम्हाला आवडली ऑडिशन्स, पण आमच्यापेक्षा पण जास्त झी मराठीला आवडली आणि तुझं सिलेक्शन झालंय. आणि त्यावेळेसच्या माझ्या ज्या भावना होत्या, मला लिटरली माझ्या डोळ्यातलं खरंच पाणी थांबत नव्हतं. म्हणजे मला असं झालं की खरंच एक स्पिरिच्युअल गोष्टी असतात ना, किंवा एक दैवी शक्ती आपल्या भोवती असते, त्याच्यावर आपण बिलीव्ह केलं पाहिजे. आणि मला अजूनही सांगताना भरून येत आहे, नाही विसरू शकत कधीच. माझ्यासाठी मराठी माझ्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे हा. माझ्या आईची खूप इच्छा होती की मी चला हवे उद्यामध्ये कधीतरी जावं, कारण आम्ही एकत्र जेवायला बसायचो. त्यावेळेस आई नेहमी म्हणायची की तू कधी आम्हाला टीव्हीवर दिसणार आहेस, तू नेहमी फक्त जाते कामं करते, पण एक आम्हाला तुला बघायचंय. तर त्यावेळेस मला असं वाटतं की ती इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग मला मिळाला होता. क्या बात आहे, मस्त, खूप छान. आणि खरंच आता जे आपल्याकडे नवीन ऍक्टर्स असं ट्राय करतायत, स्ट्रगल करतायत, तर अशी स्टोरीज जेव्हा ते ऐकतात सेलिब्रिटीजच्या इथं, त्यांनाही एक वेगळं मोटिवेशन मिळतं. तर आता जे स्ट्रगलिंग ऍक्टर्स आहेत, तर त्यांना असं एक मार्गदर्शन हवं असतं. जसं तू म्हणली की तुला माहिती नव्हतं सुरुवातीला की कसं जायचं, काय करायचं, तर तू काय सांगशील? म्हणजे क्लासेस लावा, किंवा मग तुम्हाला ऑनसेटच भरपूर सारा एक्सपिरियन्स येतो, किंवा मग ऑडिशन्स द्या. तुझा काय सजेशन असेल या सगळ्या नवीन स्ट्रगलिंग ऍक्टर्ससाठी? मला म्हणजे मी स्वतः जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं, त्यावेळेस मला काहीच कल्पना नव्हती की या क्षेत्रामध्ये पदार्पण कसं करायचं, कुठून सुरुवात करायची, किंवा त्यासाठी काय करायला हवं. तर मी फक्त लहानपणापासून संगीत क्षेत्र असेल किंवा नाटक असेल, गॅदरिंग डान्स वगैरे असेल, जिथे मला एक छोटा आपण म्हणतो ना कुठेतरी हुक पॉइंट आपल्याला मिळतो की हा मी इथे गेले तर इथून माझी ओळखी होतील किंवा इथून मला काम मिळेल, मी हे नेहमी शोधत राहिले. आणि मला असं वाटतं त्यासाठी माझा बराच टाइम गेला. एक 8वी पासून ते मला सुद्धा ग्रॅज्युएशन पर्यंत माझा हा स्ट्रगल टाइमच होता. कारण माध्यमच असं नव्हतं की आता तरी मुलांना मोबाईल आले त्याच्यामधून आपण ऑडिशन्स देऊ शकतो. त्यावेळेस नव्हता मोबाईल आमच्याकडे, आणि होता तरी नोकियाचे साधे छोटे मोबाईल असायचे, त्यावरूनच सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर मोबाईल मध्ये ऑडिशन तयार करणं हा खूप लांबची गोष्ट झाली, कारण प्रत्यक्षात जाऊन ऑडिशन्स दिल्या जायच्या. ऑडिशन हा प्रकार सुद्धा मला माहिती नव्हता. तर मला असं वाटतं की आता लोक एवढ्या मोठ्या फॅसिलिटीज मिळाल्यात, सोशल मीडिया सारखं माध्यम मिळालंय की तुम्ही लोकांशी कनेक्ट होऊ शकता, लोकांशी कनेक्ट करून तुम्ही जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. मला असं वाटतं त्यासाठी तुमच्या ओळखीच झाल्या पाहिजे, किंवा तुम्हाला काम मिळेपर्यंत तुम्ही बसूनच राहिलं पाहिजे, या गोष्टींची गरज नाही. तुमच्यातलाच एक गट असतो किंवा तुमच्या पार्क असतो, तो तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. मला असं वाटतं आपण स्वतः त्या गोष्टीसाठी सक्षम असलं पाहिजे. आणि ज्यांना ऍक्टिंग करायची किंवा ऍक्टिंग क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, तर आवडतं असणं साहजिक आहे, किंवा असं नाही की बाबा हा मला हा हिरो आवडला म्हणून मी ऍक्टिंग करणार, तर असं कधीच होत नाही. तर तुम्हाला स्वतःला मनातून खूप तीव्र इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. तर त्यासाठी मला नाही वाटत की फक्त तुम्ही नाटक
माध्यम खूप सुंदर आहे. खूप जुन्या काळापासून चालत येणाऱ्या लोकांचा आवडता एक एंटरटेनमेंटचा भाग म्हटलं की तो नाटक आहे. त्यानंतर चित्रपट आहे. मग आता सिरियल्स वगैरे. तर नाटका थ्रू सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि ज्यांना ऍक्टिंग शिकायची मला असं वाटतं क्लासेस सुद्धा करू शकतात. किंवा ज्यांची नाहीये परिस्थिती, जे ऍक्टिंग नाही शिकू शकत पण त्यांना आवड आहे, तर ते रोज घरच्या घरा प्रॅक्टिस करू शकतात. खूप काही असे पुस्तक आहेत ज्यांमधून ऍक्टिंग कशी केली जाते. नवरस हा प्रकार असतो. त्याच्या नवरस फक्त हा आता बेसिक लेवल आहे, पण ह्याच्यामध्ये पण खूप डिटेल्स मध्ये आपल्याला शिकतात की ऍक्टिंग कशी करायला हवी. आणि टीव्ही माध्यम आहे आपल्याकडे, OTT आहे, चित्रपट आहे. खूप जुन्या चित्रपटांपासून आत्ताच्या चित्रपटांपर्यंत तुम्ही बघू शकता ऍक्टिंग कशी केली पाहिजे. खूप सारे माध्यम आहेत, होतं एवढं काही. ग्रेट. ऍक्च्युली हे जे काही तू आन्सर दिलंय ह्याचा सगळ्यांनाच नक्की फायदा होईल. म्हणजे जे काही आता आपले ऑडियन्स आहे ज्यांना ऍक्टिंग क्षेत्रात जायचंय, तर खरंच हे खूप घेण्यासारखं आहे जे अस्मिता बोलली. आणि असं नाहीये हो. की महागडे क्लास लावूनच तुम्ही ऍक्टिंग मध्ये जाऊ शकता. तुमच्यात ती कला असली तर करू शकता. जसं अस्मिता हे स्वतः एक उदाहरण इथे आहे. तर येस. सो अस्मिता, एक शेवटचा आपण गेम खेळूया तुझ्या बरोबर. सो मी एक शब्द तुला इंग्लिश मधून सांगणार आहे. ठीक आहे. तुला तो कन्वर्ट करायचा आहे हिंदी किंवा इंग्लिश मध्ये. ओके. आणि त्या शब्दावरून तुला एका हिरो किंवा हिरोईनचं मला नाव सांगायचं. मी तुला मला एक्झाम्पल देते. गेम जसं की पेक्षा मी माझी तुला एक्झामच जास्त होती आज. नाही नाही, एकदम इझी देणार आहे मी तुला. सो एक्झाम्पल असं आहे, मी समजा जर तुला एक शब्द दिला रिच, तर रिचचा हिंदीमध्ये अर्थ होतो अमीर. अच्छा. तर आमिरचं आमिर खान, ओके. ऍक्टरचं नाव. ट्राय. ओके. मला तर आता अशी धडकी भरली, तू एक एक प्रश्न असे विचारते ना, मला असं वाटतं उत्तर येईल की नाही मला. नाही नाही, एकदम रिलॅक्स राहा, एकदम चिल कर आणि आन्सर कर, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं येस. पार्टिसिपेट परत आपला ऑडियन्स करू शकतो. सो पहिला शब्द आहे पृथ्वी. अर्थ. पृथ्वीराज कपूर. पृथ्वीराज कपूर. असं हिरो आहे का? आहे. खूप जुने. नाही, मला माहिती नाही, मी तुला विचारते असं आहे का? कपूर. मी आहे पण आहेत, ऑडियन्स सुद्धा सांगू शकता पण आहे. एनिवे, ठीक आहे. पृथ्वीवर आमचा आन्सर होतो भूमी, आणि बापरे, भूमी पेडणेकर मी खूप असं. वेगळ्या गेले, पण माझा तर बरोबर होता ते पण. हा, ठीक आहे ठीक आहे, चला आपण तो पॉइंट देऊया. पुढचा आहे स्काय. स्काय. आकाश. आकाश ठोसर. ग्रेट. जमलंय. नॉलेज. पुढचा आहे नॉलेज. अरे बापरे, नॉलेज. नॉलेज मध्ये हिंदीमध्ये Knowledge. ज्ञान. ज्ञान मराठीमध्ये असं कुठला आहे हिरो का? आहे? नाही जमत. मी सांग ऑडियन्स पण. अंदाज पण घेणार, मला नाही जमणार हे, तूच सांग आता. ओके. नॉलेज विद्या. अच्छा, विद्या बालन. खूप हे डेंजर. विद्या. ओके. रिव्होल्युशन. तू जरा इझी क्वेश्चन विचारलं वाटतंय. आधी एकदम एकदम इझी क्वेश्चन विचारते. हा, आता जमेल. पण आता परत माझं असं डाऊन झालं की ते इव्होल्युशन मध्ये काय सांगू यार. रिव्होल्युशन मध्ये मराठी हिंदी काय, त्याचं कन्वर्ट कर तू वर्ड. जाऊ दे, तूच उत्तर दे. मला असं वाटतं नको बिचारे हिला. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती. क्रांती अरे, रेड. क्रांती माहिती होती. मी त्यांना फॉलो करते ऍक्च्युली, सिरियसली. बघ आता ओके, तू इझी फायनल. आणि खूप म्हणतेस, पण इझी आहे. त्यांच्याकडे बघ आन्सर आहेत, माझे आन्सर. एकदम इझी आहे, आणि हे तुला आता आलं पाहिजे कारण खरंच खूप इझी आहे. डिरेक्शन. दिग्दर्शक. दिग्दर्शक. नो, डिरेक्टर इज दिग्दर्शक. इट इज डिरेक्शन डिरेक्शन. म्हणजे मार्ग.
आता मार्ग नावाचा हिरो हिरोईन कोण आहे? डिरेक्शन मला तुम्ही पण सांगू शकता यार, माझं तर आता असं डोकं लागलंय सर. क्रांती कोण? कळालं मला. डिरेक्शन, माझ्या डोक्यात डिरेक्शन म्हणजे डिरेक्शन क्रांती. पॉइंट ऑफ व्ह्यू. डिरेक्शनचं तू हिंदीमध्ये कर, मराठीमध्ये थोडे बघ ना मार्ग, आणि जवळ आहेस. आणि तुला उत्तर खरं देत आहेत. आणि अमृता जॉईन झाली इथे. डिरेक्शन हाय म्हणजे अमृता. मार्ग ना, किंवा दिशा. दिशा. तुला खूप हा, तुला दिशा खूप सारे दिशा. आन्सर येत आहेत ऑडियन्स. अ, मराठी हिंदी दिशा पाटणी. दिशा, ऑफकोर्स. तर करेक्ट. सगळ्या ऑडियन्सला थँक्यू. दिशा पाटणी, सगळ्यांनी बरोबर ओके. आन्सर म्हणजे हिंदी केले. मराठी दोन्ही सांगणार. दिशा पाटणी बरोबर, मार्ग दिशा. अमृता अच्छा, अमृता झोंडे ऍक्च्युली अमृताने आपल्याला पण जॉईन झाली होती. टाकलं, कमेंट केली दिशा पाटणी. अच्छा, येस. स्क्रोल केल्यावर मेसेजेस दिसत आहेत ऍक्च्युली. बरेच आपण मेसेज नाही बघितलेले, कमेंट्स. दिशा. भरपूर भरपूर कमेंट्स आलेत आणि थँक्यू ऑडियन्स. तुम्ही अस्मिताला खूप छान हेल्प हो ना, करताय सिरियसली आणि मला पार्टिसिपेट खरंच आता करताय. खूप अभ्यास करायची गरज आहे आणखी. जे टास्क असतात ना छोटे छोटे कम्प्लीट करायचे तसे. नाही, तू अभ्यास नको करू, तू गरज आहे. मूवीज बघ. मी मूवीज बघते बर का, पण हे एवढं तू जे जे विचारलंस ना मला, ते असं माझ्या थोडस असं आधी डोक्यावरून गेलं. कारण मला काय मी नाही बघितलेला, मी खरंच सांगेल. नाही बघितलं. नाही गरज, ओके. हा आपला एक गेमचा पार्ट होता, पण बाकीचे जे काय तू आन्सर केले, जे काही इन्फॉर्मेटिव्ह तू लोकांपर्यंत पोहोचवलं आहेस, तेच ऍक्च्युली ह्या माध्यमातून कन्वे करायचा प्रयत्न आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सचा. आणि जे खरंच तू द्यायचे होते उत्तर, ते एकदम शुअर. अचूक आणि दिले. तू उत्तर येत, मी फक्त एखाद दोन प्रश्नांची उत्तरं दिली जी मला येत होते. सो येस, इथे खूप सारे हाय आलेत. सो पुन्हा एकदा खूप तुम्हाला सगळ्यांना हाय, हॅलो. अस्मितासाठी खूप सारे हाय आणि हार्ट्स वगैरे येत थँक्यू सो आहेत मच. कारण मी अस्मिता. खरंच खूप महिन्यानंतर लाईव्ह आले, सो मलाच भीती वाटते की अरे लाईव्ह आलीये, काय रिस्पॉन्स काय माहिती नाहीये मला. पण ओके ओके आहे. येस. सो अस्मिता, आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात आपण. पुढील प्रोजेक्टची तुझी एकदम इझी आहे. पुढील प्रोजेक्टची तुझी काय काय तयारी चालू आहे, किंवा काय काय तू ऑडिशनची तयारी करते, काय काय प्रोजेक्ट तुझ्याकडे आलेले आहेत, मी रोज त्याबद्दल थोडं सांगशील? रोज 2 तरी ऑडिशन्स देते कमीत कमी. म्हणजे देते म्हणजे मी तयार करते. आणि रोज माझं वाचन पण चालू आहे, की वाचनाने आपली वाचा सुधारते त्यासाठी. आणि मला असं वाटतं वाचनाने ज्ञान मिळतं, एक नवीन दिशा मिळते. आणि आपल्यालाच आपण स्वतः परफेक्ट करू शकतो. माझे प्रयत्न खूप 100% चालू आहेत. पण बाकीच्या गोष्टी आता आपल्याला मिळण्यासाठी एक आपल्याला स्वतःच मार्ग तयार करावा लागतो, तर ते मार्ग पण मी तयार करते. होपफुली लवकरच एक छान सिरियल, चित्रपट यावा, अशी माझी स्वतःची पण खूप इच्छा आहे. कारण प्रयत्न तर माझे चालू आहेत, बाकी सगळं देवावर. येस, आणि आमची पण खूप इच्छा आहे की तू लवकर आम्हाला टेलिव्हिजनवर दिसावी, आणि तुला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. एक जाता जाता एक प्रश्न आहे. स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट, सुप्रिया राक्षे आणि गणेश सोळंके यांनी पॅन्डेमिक पासून अरे वा. 150हून अधिक सेलिब्रिटी लाईव्ह सेशन्स केलेत. तर हा उपक्रम त्यांनी त्यावेळेस पासून स्टार्ट केलाय, आणि ऑलमोस्ट आता 150हून जास्त झालेले आहेत आपले लाईव्ह सेशन. तर ह्या उपक्रमाबद्दल तू काय सांगशील, आणि आजच्या होस्टिंग होस्टिंग बद्दल तू तर मी काय म्हणेल, सांगशील? माझ्या आतापर्यंत जेवढ्यांनी होस्ट केलं त्यात सगळ्यात जास्त हार्ड क्वेश्चन विचारणारी तूच आहेस मला. सो सो नेक्स्ट टाइम तुला मी होस्ट म्हणून नकोय का? खूप छान तू एक सुंदर काम करतेस. आणि तुला खरं सांगू, आता सध्या सोशल मध्ये आपण खूप ऍक्टिव्ह असतो, प्रत्यक्षात भेटून आपल्याला इंटरव्ह्यू नाहीच घेतायत. तर इंस्टाग्राम हे असं माध्यम आहे ज्या माध्यमाद्वारे आपण, तू दुसऱ्या देशात असली काय आणि मी पुण्यात असली काय, तरी आपण लाईव्ह मध्ये येऊन एकमेक इंटरव्ह्यू घेऊ शकतो. या सारखी मोठी गोष्ट काय असू शकते आणखी. आणि गणेश आहे, गणेशला मी बऱ्याच दिवसांपासून ओळखते. म्हणजे त्याने जसं आम्ही कनेक्ट झालो तसे नवीन नवीन प्रोग्राम चालू असतात. तुम्ही लाईव्ह सेशन्स पण मी तुमचे बऱ्याच वेळा बघितलेले.
आणि खूप छान होस्टिंगचं काम करतेस तू. आणि आणखी हे असंच काय कर आणि आम्हाला बऱ्याच वेळा लाईव्ह येण्याचे चान्सेस देत राहा. येस येस, नक्की नक्की. आणि तुलाही अस्मिता तुझ्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी आणि पुढील सगळ्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि सगळ्या प्रेक्षकांकडून पण तुला ऑल द बेस्ट आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? जाता जाता प्रेक्षकांना हे की मी लाईव्ह कमी येते, पण मी आता लाईव्ह यायचा प्रयत्न करेन. आणि सांगायचं म्हणजे प्रत्येकाला जसं हवं तसं जगा, छान जगा, आनंदी जगा. आणि प्रत्येक क्षण हा मला असं वाटतं एक परत कधी येणार नाही असं असल्यासारखा जगा. ग्रेट मेसेज अस्मितानी इथे दिलाय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्सला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा, अस्मिताला फॉलो करा आणि मस्त मस्त लाईव्ह सेशन्स एन्जॉय करा. सो थँक्यू सो मच अस्मिता फॉर कनेक्टिंग विथ आणि अस. थँक्यू. खूप छान आणि वाटलं मला थँक्यू तुझ्या ऑडियन्स. सोबत बोलून आणि खूप छान तू होस्टिंग केलंस. होपफुली तू हे इथून पुढे करत राहा. थँक्यू. आणि जरा अवघड प्रश्न मला विचारले असं मला वाटतंय म्हणून हा किडीचा वाटणार. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता मला हा स्टार एंटरटेनमेंट सोबत. खूप छान टाइम स्पेंड केलाय मी. कदाचित मला असं वाटतं 1-1.5 तास आपण झाले बोलतोय. मस्त. येस. हो, थँक्यू. थँक्यू सो मच अस्मिता. ऑडियन्स भेटूयात तुम्ही लवकरच सर्वजण पुढच्या लाईव्ह सेशनला. लाईव्हला येऊन मला छान सपोर्ट केलात. एकदा फक्त मी सगळ्यांचे बघते. लव्ह फ्रॉम सातारा कोण आहे ते सचिन. थँक्यू सो मच. कारण बऱ्याच जणांचे आपण मेसेजेस हो, आता कमेंट्स नाही बघितलेत कारण खूप सारे हाय हॅलो होते तुला. आणि जेवढे प्रश्न आपण घेऊ शकलो तेवढे आपण महेश लाईव्ह मध्ये असतील, घेतले आहे. बऱ्याच जणांचे येऊन गेले. मॅम गाणं बोलत. येस. अच्छा. खूप जणांचे आलेत पण आता मला ती स्क्रोल पुढे होत नाही. हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो झालंय. तर थँक्यू सो मच ऑडियन्स. तुम्ही लाईव्ह आलात आणि अटेंड केलं आणि छान रिस्पॉन्स दिला. असंच रिस्पॉन्स इथून पुढे मलाही द्या आणि यांना सुद्धा नक्कीच द्या. थँक्यू. येस. थँक्यू सो मच अस्मिता. थँक्यू.